6वा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर परमिशन. शिकलो का आपण परमिशन मागायला? आला की नाही प्रश्न परमिशनवर? कशाने सुरुवात करतो परमिशन मागायला? कॅन किंवा मे वापरतो. आणि वाक्याच्या शेवटी काय असतं? प्लीज असतं. आणि प्लीजच्या पुढं करेक्ट आहे. मग बघा, ऋतुराज हे काय? ऋत्विज नाव आहे. हा, ऋत्विज इज थर्स्टी, देन हाऊ विल ही टेक परमिशन. म्हणजे काय रे? थर्स्टी म्हणजे काय? THIRSTY. थर्स्टी म्हणजे तहानलेला, खूप खूप तहान लागलेली व्यक्ती, त्याला काय म्हणतो? थर्स्टी. मग त्याला खूप तहान लागली आहे, मग तो कशी परमिशन घेईल? मे आय ड्रिंक वॉटर प्लीज. त्या थर्स्टीचा जर अर्थ कळला तर खालचे पर्याय कळतील तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. थर्स्टी म्हणजे काय? तहानलेला. मे आय ड्रिंक वॉटर प्लीज. कॅन वी ड्रिंक वॉटर प्लीज. कॅन ही ड्रिंक वॉटर प्लीज. डू यू वॉन्ट वॉटर. काय येईल मग परमिशनला? मे आय ड्रिंक वॉटर. करेक्ट आहे. मे आय ड्रिंक वॉटर प्लीज. क्वेश्चन नंबर 10चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. समजलं का? हां, ही पण येणार नाही, त्यानंतर वी पण येणार नाही, आणि हा प्रश्न पण विचारणार नाही. डायरेक्ट तो स्वतःच म्हणल्यावर आयच येणार त्याच्यात. स्वतः मागायचं ना स्वतःला परमिशन, मग तिथं आयच येणार. काय येणार? आय. बघा, क्वेश्चन नंबर 11. कंप्लीट द ग्रीड बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट. मग इथं पहिलं जे आहे LO आणि 1 नंबर लिहिले, त्या 1 नंबरच्या जागेवर तुम्हाला अल्फाबेट वापरायचे. LO'US. काय येईल रे मग तिथं? टील. LOTUS. लोटस म्हणजे कमळ. मग टी वरून खालीचा शब्द तयार करा. TIGER. टायगर. मग इथं 2 नंबरला काय येईल रे? ई. हा, हे 3 नंबरला घेतला आपण. टीच्या जागी 3 नंबरला ई आलं. इथं 2 नंबर दिले की डाव्या हाताला. त्या 2 नंबरवर काय काय येईल? OCKEY. येस, एच येईल तिथं. HOCKEY. हॉकी. मग कुठले 3 शब्द तयार झाले ह्या ग्रीडवरून? लोटस, टायगर, हॉकी. मग कुठे आहे TEH? कुठल्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 2. बघा आता, नाही, 1 नंबरला टी आलं पाहिजे, 2 नंबरला एच आलं पाहिजे, आणि 3 नंबरला ई आलं पाहिजे. कुठल्या पर्यायात आहे? तिसऱ्या पर्यायात आहे. बरोबर आहे, करेक्ट आहे. बघा आता, दुसऱ्यात आणि तिसऱ्यात काय कन्फ्युजन होईल रे आपलं? दोन्ही, दुसऱ्यात पण आणि तिसऱ्यात पण तेच आहेत उत्तरं, पण मग काय करायचं? कसं ओळखायचं? खाली बघा, सगळ्यांनी प्रश्नपत्रिकेत. कारण पहिल्या नंबरला टीच येते. बरोबर. पण टायगर हा एक 3 नंबरचा अक्षर येते. बरोबर. आधी हॉकीचं करायचं. येस, 2 नंबरला काय आलं पाहिजे? एचच आलं पाहिजे. एवढाच मायनर फरक होता. जर तुम्ही गडबडीनं त्या दुसऱ्याला रंगवलं तर ते चुकलं. उत्तर काय यायला पाहिजे त्याचं? पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? 3. चला नेक्स्ट. बघितलं का बारकावे कसे असतात? येत आहे, पण गडबडीने जर काय केलं चुकीचं तर मात्र 2 मार्क जातील. 2, 1 नाही. किती मार्क जातील? 2. हां, आणि आपल्याला 2-2 मार्कानं उत्तराचे मार्क मिळवायचे. ही प्रश्न चुकला, जाऊ दे मरू दे. ती प्रश्न चुकला, जाऊ दे मरू दे. असं करत करत शून्यावर येतो मग आपण. त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. विचार करूनच आपल्याला सोडवला पाहिजे. चला नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 12. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड. मग आपल्याला इथं बाळांनो काय दिलेलं आहे? रेनबो कलर. रेनबो म्हणजे काय रे? इंद्रधनुष्य. करेक्ट आहे. इंद्रधनुष्यात रंग किती असतात? 7. ते मराठीत माहिती आहे आपल्याला. जाता नाही पाणी पी, ते मराठीत माहिती आहेत, पण इंग्लिशमध्ये पण आपल्याला इंद्रधनुष्याचे रंग माहीत असणं गरजेचं आहे. मग पहिला दिलाय ब्राऊन, तपकिरी.
ब्राऊन, ग्रे करडा आणि व्हाईट पांढरा. ग्रे. नो व्हाईट. नो. हां, इंडिगो हा रंग असतो, लक्षात ठेवा. इंडिगो हा इंद्रधनुष्याचा रंग आहे. ब्राऊन पण नसतंय, ग्रे पण नसतंय आणि व्हाईट पण नसतंय, बरं का. हा इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा इंडिगो. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. सिलेक्ट द पंक्च्युएशन मार्क दॅट रिक्वायर्ड इन द गिवन सेंटेन्स. कशावर आधारित प्रश्न आहे हा? वाक्यावरचा. प्रश्नचिन्हावरचा. प्रश्नचिन्हावरचा. विरामचिन्हावरचा. पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्हावरचा हा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आणि वाक्य आहे, वाचा. वाक्य वाचा. What a selfish animal. आता वॉट वरून मी काल तुम्हाला एवढं मोठं लेक्चर दिलं होतं. वॉट कधी वापरायचं, म्हणजे वॉट आलं तरी पण कुठलं पंक्च्युएशन मार्क वापरायचं, काय मग सांगा बरं. तुम्ही सांगा, लक्षात आहे का तुमच्या? बघू. व्हॉट अ सेल्फिश ॲनिमल असं वाक्य आहे. काय स्वार्थी प्राणी आहे हा. हा मग काय हे? काय एक्सक्लेमेशन? इथं प्रश्नचिन्ह का नाही? म्हणजे इथं मुद्दाम फसवायसाठी तुम्हाला क्वेश्चन मार्क पण दिले, व्हॉट आले म्हणून. कारण पण मी शिकवलं होतं काय? प्रश्न विचारलेला नाही. हा, तिथं प्रश्न विचारलेला नाही त्या वाक्यात. काय केले मग? दुसऱ्याबद्दल वाईट भावना. भावना व्यक्त केली आहे. व्हॉट जरी आलं आणि भावना व्यक्त केलेली असेल तर तिथं कुठलं येतं पंक्च्युएशन मार्क? एक्सक्लेमेशन मार्क. समजलं का? हो. कुणी कुणी क्वेश्चन मार्कला गोल केलाय काल? खरं खरं सांगायचं प्रामाणिकपणे. मोनाली हातवर करते, तो चुकलाय का मग? मी काय म्हणलं, काल कुणी कुणी चुकून क्वेश्चन मार्कला गोल रंगवलाय 1 नंबर? प्रामाणिकपणे सांगा. स्वराली रंगवलाय शिकून सुद्धा? काय अगं श्रुती तू पण का? एवढं शिकून फायदा काय? तुम्ही आत्ता लॉजिक लावा नाही, तुम्ही मेन परीक्षेला काय करणार मग रविवारी? व्हॉट अ सेल्फिश ॲनिमल. इथं प्रश्न विचारलाय का? व्हॉट इज ॲनिमल, व्हॉट इज ॲनिमल नेम असं काय विचारलंय का तिथं? काहीच विचारलेलं नाही, फक्त भावना व्यक्त केली आहे. व्हॉट जरी आलं असलं तरी. म्हणून ह्याचा पर्याय क्रमांक कुठला बरोबर आहे? 2. चला नेक्स्ट 14वा क्वेश्चन बघा. इफ डकलिन देन कॅट काय? व्हॉट? म्यू, पर, किटन, किचन. किटन. आता किटन मध्ये आणि किचन मध्ये पण थोडा फरक आहे स्पेलिंग मध्ये, नाहीतर तुम्हाला वाटेल 4थंच बरोबर आहे. जसं पहिला पर्याय पण फसवा दिला. हा म्यू दिले म्हणजे कुणाला तर वाटावं मग कॅट म्यू करते. ते आवाजाच आहे, आवाज येतो म्यू. पण इथं डकलीनवरून लक्षात घ्यायचं. डक म्हणजे बदकाच्या पिल्लांना काय म्हणतात? मग मांजरीची पण पिल्लच आली पाहिजे तिथं. आपल्याला होते ना, ती कविता होती बघा एक, 3 little kittens lost their mittens and they began to cry. होती का? तिसरीला होती ना? किटन आलता बघा त्याच्या शब्द त्या पोएम मध्ये. काय मग किटन म्हणजे? मांजराच्या पिलांना किटन म्हणायचं. ओके, म्हणून 14व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कुणी कुणी चुकीचं लिहिलंय? चुकीचं लिहिलंय कुणी? तुम्हीच लिहिले का चुकीचं? सारखं सारखं तुमचेच हातवर यायले. माहित नव्हतं मांजरीच्या पिल्लांना काय म्हणायचं? आता एवढं सोपं चुकत असेल तर रविवारी लक्षात ठेवा सगळ्यांनी. काय चुका झाल्या आपल्या आतापर्यंत, ती चूक डबल नाही झाली पाहिजे. डबल ती चूक झाली नाही पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. ऑब्झर्व द पिक्चर. निरीक्षण करा. ऑब्झर्व म्हणजे काय? निरीक्षण करा. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट एक्सप्रेशन. म्हणजे एक्सप्रेशन म्हणजे काय? भाव, चेहऱ्यावरचे भाव. ती मुलगा आणि मुलगी दोघांकडे लक्ष द्या. काहीतरी झालेलं आहे त्या चित्रामध्ये, बघितलं का? मग आता तुम्ही ठरवायचं ह्या चारपैकी कोणतं एक्सप्रेशन बरोबर आहे. ग्रेट, हाऊ स्वीट, व्हॉट अ सरप्राईज, हाऊ सॅड. का बरं? कारण त्या मुलाकडून काचेचा ग्लास फुटलेला आहे
त्याचं एक्सप्रेशन दुःखी आहे. बरोबर, करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 काय आहे बघा. 16 नंबरचा क्वेश्चन. फिल इन द ब्लँक बाय युझिंग द करेक्ट आर्टिकल. आला का आर्टिकलवरचा क्वेश्चन? जेवढे आपले घटक झालेत ना त्या प्रत्येक घटकावर एक क्वेश्चन आहे. पंक्च्युएशन मार्कवर आहे, त्यानंतर आर्टिकलवर आहे, उतार्यावर आहे की नाही, पिक्चरवर आहेच. त्याच्यामुळे पॅटर्न तोच आहे, फक्त क्वेश्चन बदललेत. पॅटर्न तोच आहे परीक्षेचा. हे असंच येणार, फक्त मधली वाक्य बदललीत आणि पर्याय बदललेत. वाक्य वाचा. ही वर्कड फॉर डॅश डॅश आवर. आता बघूया कोण हुशार आहे. आर्टिकल वापरायचंय. ए अँड द नो आर्टिकल. का बरं अँड वापरायचं रे? एच आले की तिथं. आपण काय शिकलो होतो? AEIOU याने जर स्पेलिंगची सुरुवात झाली तरच तिथं अँड येतं. मग आता इथं तर आवर आहे, HOUR. मग अँड कसं? कारण त्याला उच्चार जरी हावर स्पेलिंग जरी हावर आहे पण त्याला उच्चार आवर होतो. करेक्ट आहे. उच्चारावर हे आहे. जरी तुम्हाला स्पेलिंग वेगळं असलं आणि जर उच्चार जर त्या स्वराचा होत असेल ते हावर नाहीये. सगळ्यांनी म्हणा, जिथं जिथं HOUR आहे त्याला आवर म्हणायचं. उच्चार काय करायचं त्याचा? म्हणा आवर. आवर. मग आ उच्चार एचा झाला ना साऊंडचं. साऊंड कुठला आला? आ. एचा आ. म्हणून तिथं अँड आलं. किती जणांना कळलं? कायम लक्षात ठेवा. आता कुठं जरी हावर दिसलं म्हणजे हे HOUR तिथं 100% अँड वापरायचं. ए वापरायचं नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. साईराज विन्स अ मेडल इन अ कॉम्पिटिशन. हिज फ्रेंड सेड. अर्थ कळाला? काय काय झालं? साईराज एका कॉम्पिटिशन मध्ये जिंकला आणि त्याचा मित्र त्याला काय म्हणे? येस. मग बघा पर्याय. गुड बाय, सॉरी, बेस्ट ऑफ लक, कॉंग्रॅच्युलेशन. पर्याय क्रमांक 4. मला सांगा बेस्ट ऑफ लक कधी वापरायचं? परीक्षेला जिथं एक्झामिनेशन शब्द आहे तिथं एक्झामिनेशनला जातोय तो त्यावेळेला बेस्ट ऑफ लक किंवा विश यू ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट पण असतं बघा तिथं शुभेच्छा देण्यासाठी. सॉरी काय तुटलं फुटलं, हां काय चुकलं आपल्याकडून, माफी मागण्यासाठी सॉरी. थँक्यू अजून पण घेऊया आपण, एक्स्ट्रा वर्ड घेऊया. थँक्यू कधी वापरायचं? आभार. आभार व्यक्त करण्यासाठी थँक्यू. आणि गुड बाय, टाटा, गुड बाय. निरोप घेताना गुड बाय. समजलं का? हां.